पुणे पोर्श कार अपघात प्रकरण आणि या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येते। अल्पवयीन आरोपीच्या आईला जामीन मंजूर झालेला आहे। आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांना जामीन मंजूर आहे। सुप्रीम कोर्टाकडून आज अंतरिम जामीन मंजूर झालाय। मुलांना भरधाव पोर्श कारनं 2 अभियंत्यांना उडवलं होतं आणि आता या प्रकरणी जामीन मंजूर झालेला आहे। या घटनेत दोघांचाही मृत्यू झालेला होता। या प्रकरणात अल्पवयीन मुलाला वाचवण्याकरता शिवानी अग्रवाल यांनी बनावट पुरावे तयार केले होते आणि त्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली होती। आता त्यांना जामीन मंजूर आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खरं तर अग्रवाल कुटुंबियांपैकी शिवानी अग्रवाल यांना हा एक मोठा दिलासा मानावा लागणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आज अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे आणि बऱ्याच महिन्यांपासून खरं तर शिवानी अग्रवाल या एरोडा कारागृहामध्ये होत्या। आपण पाहिलं की गेल्या वर्षभरापूर्वी पुण्यामध्ये पोर्शे कार अपघात प्रकरण घडलेलं होतं। एका हाय प्रोफाईल अग्रवाल कुटुंबियाच्या मुलाने पोर्शे कार मधून 2 जणांना उडवलेलं होतं आणि त्यामध्ये त्या 2 इंजिनियरचा मृत्यू सुद्धा झालेला होता। यानंतर अल्पवयीन मुलाला त्याच्या ब्लड मध्ये फेरफार केल्या प्रकरणी शिवानी अग्रवाल आणि त्याचे जे वडील आहेत या दोघांना सुद्धा अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता आज सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबतची सुनावणी झाली होती, कारण की अग्रवाल कुटुंबियांकडून त्यांच्या जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला होता। याआधी सुद्धा हा अर्ज वारंवार फेटाळण्यात आलेला होता। मात्र आता शिवानी अग्रवाल यांना हा मोठा दिलासा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि आता त्यांची अंतरिम सुटका आहे ती सुद्धा झालेली आहे। पण यातला अल्पवयीन मुलाचे जे वडील आहेत त्यांना मात्र अजूनही सुटका झालेली नाहीये, त्यांना जामीन मंजूर झालेला नाहीये। पण अटी आणि शर्ती घालून अखेर सर्वोच्च न्यायालयाने शिवानी अग्रवाल यांचा जामीन आहे तो आज मंजूर केला आहे। अगदी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।